नमस्कार मित्रांनो, आज आपण जात आहोत लाल किल्ला या ठिकाणी, जो की दिल्लीमध्ये स्थित आहे. लाल किल्ल्याचे नाव आपल्याला माहीत आहेच, कारण की 15 ऑगस्टमध्ये पंतप्रधान आपल्या देशाचे याच ठिकाणावर आपल्याला संबोधित करतात. लाल किल्ला हा ऐतिहासिकदृष्ट्या महत्त्वाचं ठिकाण म्हणून मानलं जातं. त्यामुळे 15 ऑगस्टमध्ये याच ठिकाणावर देशाचे पंतप्रधान हे आपल्याला संबोधतात. मित्रांनो, 2003 पर्यंत हा किल्ला हा सैन्याच्या ताब्यामध्ये होता. ऐतिहासिकदृष्ट्या हे महत्त्वाचे ठिकाण मानले जात होते. इतिहासामध्येही या किल्ल्यावर ज्याचे अस्तित्व त्याचेच अस्तित्व देशावर अस्तित्व असे होते. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, प्रत्येक राजाने हा किल्ला आपल्या अधीन ठेवायचे काम केले. तर जाणून घेऊया या किल्ल्याची माहिती. हा किल्ला सन 1659 रोजी शहाजहान यांनी बांधला. या एरियास शहाजहानाबाद असेही म्हणलं जात होतं. मित्रांनो, या किल्ल्याच्या बांधकामामध्ये वेगवेगळ्या कलाकारांचे कार्य तर आहेच, पण या कलाकृतीमध्ये पर्शियन, युरोपियन, भारतीय या सर्व कलांचा आपल्याला व्यवस्थित आपल्या या ठिकाणी दिसून येतो. या ठिकाणी असणारी ही शैली ही शहाजहान यांनी अस्तित्वात आणले असेही मानलं जातात. या ठिकाणी वापरलेले वेगवेगळे रंग, अभिव्यक्ती या स्वरूपात वेगवेगळी शैली आपल्याला दिसून येते. लाल किल्ला ही दिल्लीतील एक महत्त्वाची इमारत आहे, ज्यामध्ये भारतीय इतिहास आणि त्याच्या कलांचा समावेश होतो. त्याचे महत्त्व काळाच्या मर्यादेपेक्षा अधिक आहे. हे बांधकाम कौशल्य आणि सामर्थ्याचे प्रतीक म्हणून ओळखले जाते. सन 1913 मध्ये हे राष्ट्रीय महत्त्व स्मारक म्हणून घोषित करण्यात आले होते. नंतरच्या काळामध्ये याचे जतन चांगले करण्यात आले होते. त्याच्या भिंती अत्यंत जटिल आणि कोरीव केलेल्या आहेत. दिल्ली दरवाजा आणि लाहोर दरवाजा या ठिकाणी महत्त्वाचे 2 दरवाजे म्हणून ओळखले जातात. तुम्ही या ठिकाणचे हे बांधकाम पाहू शकता. या ठिकाणी असणारे हे बनावट पडलेल्या इमारती ह्या दिवाणी खासमध्ये असणाऱ्या लोकांसाठी बांधल्या होत्या. तुम्ही पाहू शकता या ठिकाणी असणाऱ्या ह्या छोट्या छोट्या रूमा, ह्या ज्या अलिशान रूमा एकेकाळी होत्या आणि त्यानंतर याचे आता बनावस्थित पडलेले अस्तित्व आपण पाहू शकतो. मित्रांनो, 2003 पर्यंत हे ठिकाण हे सैन्याच्या ताब्यामध्ये होते आणि 2007 मध्ये याची जागतिक वारसा स्थळामध्ये याची नोंद झाली. या किल्ल्याची नोंद ही जागतिक वारसा स्थळामध्ये 2007 या ठिकाणी झाली. या ठिकाणी समोर तुम्ही पाहू शकता ही पाण्याची वाव तुम्ही पाहू शकता. ही जी वाव जी आहे याचा उपयोग राणींसाठी किंवा राजाच्या आंघोळीसाठी केला जात होता. तसेच या ठिकाणावरून पाण्याचाही मोठ्या प्रमाणात उपयोग केला जात होता. समोर तुम्ही पाहू शकता दिवाणी आम म्हणजे दिवाण सामान्य लोकांच्या विचारपूस ऐकण्यासाठी किंवा त्यांचे विचार ऐकण्यासाठी राजाने बांधलेले एक ठिकाण. आता सध्या आपण जात आहोत दिवाणी खासमध्ये. दिवाणी खास याचं वैशिष्ट्य म्हणजे या ठिकाणी खास लोकांसाठी ही जागा होती. सोबत महत्त्वाच्या आणि सिंहासन जे की अत्यंत कोरीव काम केलेले तुम्ही पाहू शकता. आणि एका बाजूला दिवाणी खास तर दुसऱ्या बाजूला दिवाणी आम, ह्या दोन्ही अपोजिट बाजूला इमारती आहेत. तुम्ही पाहू शकता हे राजाची सिंहासन जे प्रचंड कोरीव कामाने आणि आपल्या वैभवच्या शकाराने गजलेले आहे. या ठिकाणी एकेकाळी महादजी शिंदे यांचं साम्राज्य होतं आणि या गद्दीवर बसण्याचं काम हे महादजी शिंदे यांनी केलं आहे. त्यामुळे मराठ्यांच्या दृष्टिकोनात हे चांगलं एक प्रतीक म्हणून मानलं जातं. समोरचे मित्रांनो, ह्या आसपासचा एरिया पाहू शकता. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, या ठिकाणी होळकराने आपले घोडेही बांधायचं काम केले. म्हणजे ज्या ठिकाणी दिवाणी खास जे की खास लोकांसाठी बांधलं गेलं होतं, ते मोठमोठ्या सरदारांसाठी बांधलं गेलं होतं, त्या मुघलांच्या एरियामध्ये होळकरांनी म्हणजे मराठ्यांच्या अर्थात होळकरांनी या ठिकाणी घोडे बांधण्याचं काम केलं होतं. महत्त्वाची गोष्ट म्हणजे या ठिकाणी वेगवेगळ्या पर्शियन तसेच भारतीय कलाशैलीचा हे प्रत्यय आपल्याला दिसून येतो. मुघल शैलीचं आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे इथं असणारं बागकाम कोरीवकाम ह्या गोष्टी असतात, पण त्यासोबत त्यांचं कारंजा ही जी प्रणाली होती ह्या बाकीच्या सर्व शैलीपेक्षा आधुनिक आणि चांगली आपल्याला दिसून येते. मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे का, या ठिकाणी मित्रांनो तुम्ही समोर पाहू शकता, याला म्हणतात नहर-ए-बहिश्त, जे की उत्तर मुघलांनी बांधलेली एक शिल्पकला आहे. एका बाजूला सिंहासन तर दुसऱ्या बाजूला नहर-ए-बहिश्त आहे. या ठिकाणी पूर्णपणे कारंजाच्या आतील बाजू असणारी ही इमारत आहे. या ठिकाणी आंघोळीसाठी पण याचा उपयोग केला जात होता. तसेच खास लोकांसाठी येथे राहण्याचे ठिकाण आणि तिथे फिरण्यासाठी असणारे ठिकाण म्हणून या ठिकाणी ओळखले जाते. या ठिकाणापासून जवळ असणारे खास महल ही आहे. खास महल हे खास लोकांसाठी बांधले जात होते आणि त्याच्या मागील बाजूचा आहे ही मोदी मस्जिद. तुम्ही पाहू शकताय हे दिवाणे खास आणि याच्या मागील बाजू असणारी मोदी मस्जिद.
मोती मस्जिदचे काम जे आहे ते औरंगजेब यांनी पूर्ण केलेलं आहे. औरंगजेब यांच्या काळामध्ये कलाकृती या गोष्टीला एवढे वाव नव्हता, पण त्यांनी एकच गोष्ट पूर्ण केली असं इतिहासामध्ये नोंद आहे, ती म्हणजे मोती मस्जिद. याचाही आपण आढावा घेऊ शकतो. हयात बक्श बाग या ठिकाणी आहे. या ठिकाणचं बागचं जे कार्य आहे हे यांच्याच नावामुळे तयार झालं. येथे असणारी आणखी एक गोष्ट म्हणजे इथे असणारी जी कला आहेत त्यासोबत या ठिकाणी असणाऱ्या बाकी शैलींचाही तुम्ही वापर पाहू शकताय. मुघल शैलीसोबत मोठ्या प्रमाणात भारतीय शैलीमध्येही बदलाव होत गेला आणि त्यामध्ये पर्शियन कलेचा मुख्यतः प्रभाव आपल्याला दिसून येतो. मोती मस्जिद हमामाच्या पश्चिमेच्या बाजूला मोती मस्जिद ही बांधली गेली आहे. ती 1659 तीही पूर्ण झालेली आहे, जे की औरंगजेब यांनी बांधलेली आहे. लाल किल्ला हे दिल्ली शहराचे सर्वात प्रसिद्ध 15 ऑगस्ट या स्वातंत्र्य दिनी दरवर्षी देशाचे पंतप्रधान हे याच ठिकाणावरून लोकांना संबोधतात. हे दिल्लीमधील सर्वात मोठे स्मारक आहे. एक वेळ असा होता की या इमारतीमध्ये 3000 लोक राहत होते, पण 1857च्या स्वातंत्र्य लढ्यानंतर या ठिकाणचं पूर्ण जे अस्तित्व आहे हे इंग्रजांच्या हातात गेले आणि त्यानंतर या ठिकाणी असणाऱ्या बहादूर शाह जफर यावर खटला चालवण्यात आला आणि त्यांना याच ठिकाणी फाशी देण्यात आली. मित्रांनो, आसपासच्या बांधकामासोबत तुम्ही या गोष्टीचा आढावा घेतला पाहिजे की या ठिकाणी हा जो किल्ला होता हा अभेद किल्ला म्हणून मानला जात होता. यमुना नदीच्या सभोवताली असणारे पाणी सोबत हे समोर असणारा हा कॅनॉल तुम्ही पाहू शकताय, ज्यामुळे कोणताही बाहेर आक्रमणकारी जरी आला तर तो आतमध्ये जाऊ शकत नव्हता, कारण की येथे असणाऱ्या पूर्ण कॅनॉलमध्ये मगरींचा वावर होता. पाण्याने भरलेले हे ठिकाण सोबत समोर असलेल्या ह्या तटस्थ जोपर्यंत आतील लोकांनी शरणागती पत्करली नाही तोपर्यंत हा किल्ला हा अवैध राहायचा. मित्रांनो, हा किल्ला आणि हा व्हिडिओ कसा वाटला हे नक्की कमेंटमध्ये सांगा. त्यासोबत आपल्या या भटकंती डायरीला नक्कीच फॉलो करा, जेणेकरून भारतातील वेगवेगळे ठिकाण तुम्ही